नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 10 जून 2025च्या चालू घडामोडीज म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा, कारण यावरती डेली करंट अफेअर्स आणि इतरही जनरल नॉलेजचे व्हिडिओ येत असतात। प्रश्न पहिला आहे, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅग्नस कार्लसन। मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहेत। प्रश्न दुसरा आहे, मॅग्नस कार्लसनने विक्रमी कितव्यांदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 7व्यांदा मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3रे स्थान। भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 3रे स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, FIH ज्युनियर महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चिली या देशामध्ये FIH ज्युनियर महिला विश्वचषक 2025 होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोको गॉफ याने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या देशाच्या कोको गॉफने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिकेच्या कोको गॉफने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोको गॉफने कितव्यांदा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिल्यांदा। नंबर 1चे कोको गॉफने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील अतिगरिबीचा दर घटून किती टक्क्यांवर आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5.3 इतका जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील गरिबीचा दर घटून 5.3 टक्क्यांवर आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जागतिक बँकेने दारिद्र्य रेषेची मर्यादा वाढवून प्रतिदिन किती डॉलर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3री। जागतिक बँकेने दारिद्र्य रेषेची मर्यादा वाढवून प्रतिदिन $3 केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, 2024 मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5.44%। 2024 मध्ये भारतातील दारिद्र्य दर टक्के होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, 2026 वर्षाचे ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत या देशाकडे 2026 वर्षाचे ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद देण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, RBI कडून गैरवित्तीय कंपनीचा परवाना मिळवणारी भारताची पहिली ई-कॉमर्स कंपनी कोणती ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्लिपकार्ट ही कंपनी RBI कडून गैरवित्तीय कंपनीचा परवाना मिळवणारी भारताची पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, जगात टॉप 10 स्टार्टअप शहरामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सॅन फ्रान्सिस्को।
हा जगात टॉप 10 स्टार्टअप शहरांमध्ये प्रथम शहर ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. महाराष्ट्राने 7 वर्षात सर्वाधिक किती टक्के FDI राज्यात आणला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 31% FDI महाराष्ट्राने 7 वर्षात महाराष्ट्र या राज्यामध्ये आणला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. 2025-26 आर्थिक वर्षात FDIमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा वाटा किती टक्के राहिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 51%. महाराष्ट्रामध्ये 2024-25 आर्थिक वर्षात FDI व कर्नाटक या राज्याचा वाटा राहिला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कार्लोस अल्कराज याने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. कार्लोस अल्कराजने सलग कितव्यांदा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दुसरे विजेतेपद हे कार्लोस अल्कराजने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. फ्रेंच ओपनच्या इतिहासातील कोणत्या 2 खेळाडूंमधील सामना सर्वाधिक दीर्घकाळ 1 तास 29 मिनिटे रंगलेला सामना ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कार्लोस अल्कराज आणि यानिक सिन्नर यांचा फ्रेंच ओपनच्या इतिहासातील 2 खेळाडूंमधील सामना 5 तास 29 मिनिटे रंगला होता. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. भारताचे किती वर्षासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसऱ्यांदा भारताचे 3 वर्षासाठी संयुक्त राष्ट्र आणि आर्थिक सामाजिक परिषदेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सातारा येथे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 21. कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहेत. मित्रांनो, हे होते 10 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.